शेतकऱ्यांना हे विमानतळ नकोच, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या बरोबर आमच्या आणि एवढंही सांगतात शासकीय अधिकारी येऊन सांगतात की ग्रामसभेच्या ठरावाला काही मान्यता नाहीये. जर मान्यता नसेल तर ठरावच रद्द करा ना. मग अशी गोष्ट झाली आहे. शेतकरी हा जगाला पोषितो आणि आज त्याच्यावर लाठी चारची ते काय धूरकांड्या असतात ते करायची वेळ आली. आणि पोरं तिथं या शासना इतकं क्रूर मी स्पष्ट सांगतोय, भाजप सरकार क्रूर आहे, क्रूर. शेतकरी महिला शांत आहेत तोपर्यंत शांत बसतील. ज्यावेळेस तुम्ही अंगावर येता त्यावेळेस शेतकरी महिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला हे विमानतळ नकोय. मी एकतपूर मुंजवडी गावची सरपंच आहे. 2 दिवसापासून हे ड्रोन सर्वेचं जे भूत शेतकऱ्यांच्या डोक्यावरती सरकारने बसवलेलं आहे ते रद्द करावं ताबडतोब. कारण की यामुळे आज आमच्या गावामध्ये कुंभाळवण आमच्या शेजारच्या गावामध्ये एक मयत झालेली आहे आणि अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण सरकारने या शासनाने अत्यंत अमानुष पद्धतीची मारहाण लहान मुलांच्या वरती म्हणू नका, वयस्कर लोक म्हणू नका, सगळ्यांना मारहाण केलेली आहे. शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नसताना किंवा कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची शिवीगाळ किंवा कुठल्याही प्रकारची वाणी नसताना यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने शिवीगाळ सुद्धा या पोलिसांनी सरकारने या शेतकऱ्यांच्यावरती केलेले आहे आणि काही चूक नसताना शेतकऱ्यांच्या मुलांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे सरकारने. तुम्ही रस्त्यावर बसला होता, पोलिसांचा रस्ता अडवला होता, त्यामुळे त्यांनी तुम्हाला मारलं का? काय झालं नक्की, प्रकार काय झाला? नाही, आम्ही साईडला बसलो होतो. रस्ता बंद केला होता? हो, रस्ता बंद केला होता. आम्हाला ड्रोन सर्वे करायचा नाहीये, त्याच्यामुळे आम्ही रस्त्याची अडवणूक केली होती. तुम्ही आमच्या शेतात येऊ नका, आमच्या शेताची मोजणी करू नका, एवढीच आमची मागणी आहे. आणि तुम्ही मात्र रद्द करा एवढंच सांगायचं सरकारला. किती लोक जखमी झाले काय सांगा? भरपूर लोक जखमी झालेत. 1 जणाची मयत झाली आणि बाकीचे खूप लोक जखमी झालेले आहेत. कोणाच्या डोळ्याला लागले, कोणाच्या हाताला, कोणाच्या पायाला. म्हणून तुमची काय भूमिका असणार यापुढे? शेतकऱ्यांच्या बरोबर, शेतकऱ्यांना हे विमानतळ नकोच, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या बरोबर आमच्या आणि एवढंही सांगतात शासकीय अधिकारी येऊन सांगतात की ग्रामसभेच्या ठरावाला काही मान्यता नाहीये. जर मान्यता नसेल तर ठरावच रद्द करा ना. मग असं आहे का ठरावाला मान्यता नाहीये, मग ग्रामसभेचा ठराव घेता कशाला? काय सांगाल, आज मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झालेला आहे, आंदोलन तुमचं चालू होतं, नक्की काय प्रकार घडले? हा प्रकार काय, आता ही अशी गोष्ट झाली आहे. शेतकरी हा जगाला पोषितो आणि आज त्याच्यावर लाठी चारची ते काय धूरकांड्या असतात ते करायची वेळ आली. हा दगडफेक किंवा लाठीचे चार हे करावे त्यांनी. अहो लय चुकीचं होत हे. किती लोक जखमी झालेत काय सांगा? आमचे 7-8 लोक जखमी झालेत. आज एक मयत झाली आमच्या कुंभारवळण गावची, एक मयत झाली आहे अंजना महादेव कामटे आणि ह्याच्या दरम्यानच झालेली, त्या ह्याच्यात सहभागी होत्या, या आंदोलनामध्ये सहभागी होते. त्यांना मगाशी पोलीस महिलांनी कॉन्स्टेबल त्यांनी धक्काबुक्की केली, त्या खाली पडल्या, नंतर त्यांना अटॅक आला. त्याला कोण जबाबदार आहे सांगा ना? पोलीसच जबाबदार आहे ना. आम्ही शांततेत करतोय, आम्ही महिला कोणी काही बोलतोय का? आमचे पुरुष मंडळी आम्हाला प्रोटेक्ट करतात म्हणून लगेच त्यांना लाठीचार्ज करायचा का? यांनी कोणी सांगितलं? यांच्याकडे अधिकार आहेत म्हणून यांनी काही त्याचा गैरवापर करायचा? दगड फेक झाली त्याच्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज. असं अजिबात नाहीये. आता हे असंच करणार का? तर आम्हाला खंबीर पाठिंबा कोणाचा नाहीये म्हणून हे असंच बोलणार? त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांच्याकडे सगळे नियम आहेत म्हणून ते त्यांचे आमच्यावर लादणार का? नाही. आणि इथं एक खोटं बोलेल की सगळी जनता खोटं नाही बोलणार, या सगळ्या महिला खोटं नाही बोलणार ना. हे सगळे पुरावे तुम्ही यांच्याशी बोला. यांनी पाहिलंय प्रत्यक्ष तिथं की कोणी सुरुवात केली होती. आम्ही फक्त शांततेत गाड्या पुढे बसून होतो, आम्हाला गाड्या जाऊ द्यायच्या नव्हत्या कारण आम्हाला हा ड्रोन सर्वे जमीन मोजणीचा थांबवायचंच होतं. आम्ही काय समोर बसलो, काही चुकलं का आमचं? शासनाकडे तुम्ही आतापर्यंत काय काय मागण्या केलेल्या आहेत, त्यांनी तुमच्या मागण्यांची दखल घेतली? आम्ही दिलेत की हा ड्रोन सर्वे, जमीन मोजणी आणि विमानतळ हे रद्दच करा. आम्ही अजिबात दुसरीकडे न्या, इकडे न्या असं अजिबात सजेस्ट करत नाही. फक्त रद्द करा. ते बाकी तुम्हाला काय करायचंय ते करा. एवढे निवेदन दिले, प्रांतला देतोय, कलेक्टरला जाऊन देतो, किती दखल घेतात? काहीच घेत नाही दखल. आहो शेतकरी वाली, शेतकरीला वालीच नाही कोणी, असं झालंय. असं समजू नका. माझं नाव, मी कुंभारवळणची सरपंच आहे, मंजुषा गायकवाड नाव आहे माझं. आणि हे सगळ्या शेतकऱ्यांची संवेदना तुम्ही तिथपर्यंत पोहोचवा. विरोध करते, जसं प्रकल्प आणला तसा
आता आमदारांनी आम्हाला फसवलं तालुक्याला किंवा गुंजवणीचं पाणी आणून तुम्हाला देतो. आम्ही त्यांना लोकांनी निवडून दिला, पण त्यांनी काय केलं 1 वर्षात विमानतळाचा प्रकल्प आणला. मग हे पाणी नेमकं कोणाकरता आणलं त्यांनी? मग आम्ही आंदोलन केलं गेल्या वारीने 9 वर्षापूर्वी आंदोलन केलं या माळावर. मग आंदोलन केलं, आम्हाला नको येते त्यांना ते हे केलं आणि आम्हाला अटक वगैरे करून सासवडला नेलं. सासवडून आणि चहा पाणी करून हाकून दिलं आम्हाला तिथून परत नंतर आम्ही निवेदन म्हणून खासदारला मी स्वतः निवेदन दिलेलं आहे सुप्रियाताईंना. आणि सुप्रियाताईंनी पवार साहेबांची विचार करून आमदार माजी आमदार संजय जगताप हे दिल्लीला गेले. यांनी हे विमानतळ प्रस्थापित केलं होतं. विमानतळ प्रस्थापित करून पूर्वदान केलं होतं, परंतु सरकार बदलल्यानंतर हे परत विमानतळ इथंच, कारण का आमदार शिवकार्य झाला ना परत, त्याला ते हितच करायचं होतं. तो काय म्हणे, आता माझ्या डोक्यात तोरा खवायचा हा, म्हणजे ह्याच्या डोक्यात तोरा आणि आमची जमीन जाणार, आम्ही कुठे जाणार. तर आता ते लोकांनी काय चूक केलेली त्याच्याबद्दल नाही, पण आम्हाला काय करायचे की आम्ही सर्वसामान्य शेतकरी, हा शेतकरी जगाचा पोशिंदा हेच म्हणतात ना, झाडं लावा, अमकं करा, तमकं करा, विहिरी पाडा. यांनीच विहिरी दिल्या आणि आता बुजवायला निघाल्यात, तोडायला झाडं निघाल्यात. महात्मा ज्योतिराव फुल्याचं गाव इथं हा, जगाला त्यांनी हे केलं का नाही मार्गदर्शन हा. आणि मग तुम्ही या शासना इतकं क्रूर, मी स्पष्ट सांगतोय, भाजप सरकार क्रूर आहे, क्रूर. शेतकऱ्याच्या कामगारांच्या सगळ्याच्या जीवावर उठलेलं आहे. तर ह्या शेतकऱ्या आम्ही हाकलणारच, याला आता हाकलणारच. हा, तर आमदारांनी तेव्हा पाहिजे ना समजून, हा, आमदारांनी तेव्हा सांगायला पाहिजे किंवा माझी विनंती आहे तुम्हाला, करू द्या आम्हाला म्हणून. मग त्याचा आम्ही बघतो काय करायचं की. हा, माझं ऑलरेडी ऑपरेशन झालेलं आहे. ते एका पायाचं म्हणलं मला एका पायाने चालता येत नाही, तर म्हणलं दुसरा पाय मोडतो तुझा. तुम्हाला शिवी दिली म्हटलं, कोणी शिवी दिली? पोलिसांनी शिवी दिली. किती जण होते शिवी द्यायला? 2 जण शिवी द्यायला होते आणि 2 जण मला उचलायला होते. तुम्ही कुठे बसला होता नक्की? ते माडुंगाच्या झाडाखाली बसलो होतो, बसला होता का? रोडच्या बाहेर, सावली रोडच्या बाहेर बसलो होतो मी तिथं. तुमची भूमिका काय असणार? तुमच्या जमिनी संदर्भात तुमची काय भूमिका आहे आता? आमचं एकच पहिल्यापासून ठाम मध्ये की आमची जमीन विमानतळाला आम्हाला द्यायची नाही. आमच्या स्वकष्टाने वडिलांची जमीन आम्ही जतत आलोया, याच्या पुढे आमच्या मुलांना ती जतवायची आहे. त्याच्यामुळे आम्ही ती जमीन यांना देऊ शकत नाही. आणि ज्यांनी हा गाठ घातलाय ना की बाबा प्रशासन पाठवतात की दडपशाहीने करा, मतं मागायला लागण्यासारखी जी शेतकऱ्यांच्या दारात येतात, तसंच की त्यांचं काळं तोंड दाखवायलाच आंदोलनात तिथं यावं, ही आमची भूमिका आहे. आजी माझी नेत्यांची काय भूमिका आहे? तुम्हाला त्यांनी काय संपर्क साधलाय का? नाही साधला अजून कुणीही संपर्क आमच्यापर्यंत. आजपर्यंत आम्ही शेतकरीच लढतोय की जसे की हे मतं मागण्यासाठी आमच्या दारात निर्णयासारखे येतात, तसं तुम्ही हे शेतकऱ्यांच्या उन्हात अनात काय आलेत, त्यांच्या आई वडिलासारखे बहिणी भावासारखे आहेत ना, मग तुम्ही इथं समाजात या ना, त्यांचा हाल अपेश टापा. का तुम्ही प्रशासनाला सांगताय आणि जाग्या एसी मध्ये बसताय आणि विमानतळ प्रकल्प हा झालाच पाहिजे, हा गाढवांचा आहे. मग आडी अडचणी तुम्हाला ज्यावेळी अडचण येते त्यावेळी तुम्ही समाजामध्ये येत आहे. मग समाजाला अडचण आली तुम्ही समाजामध्ये काय येऊ शकत नाही की तुम्ही का तोंड टाकून बसला, ही आमची मूळ भूमिका आहे. विद्यमान आमदारांची भूमिकाच आहे की विमानतळ झालं पाहिजे, ते तुमच्या बरोबर येणे शक्य नाही. येणे कुठले नेते येत आहेत का? इथे बाकी आमच्याकडे आजपर्यंत नेते बघी आंदोलनाला गेले त्यावेळी माझे आमदार संजय जगताप आमच्या बरोबर आले होते. कलेक्टर कचेरीवर गेले होते त्यावेळी आले होते की ते म्हणले बाबा ह्या लढ्यामध्ये सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काय सांगाल विद्यमान आमदारांना? काय सांगाल विद्यमान आमदारांना? काय सांगत, त्यांची जर शेतकऱ्यापर्यंत मतं मागायला येतात, शेतकऱ्यापर्यंत येण्याची त्यांची भूमिका नाही, तर त्यांना आम्ही काय सांगू? आणि ते काय, आणि त्यांचा मुद्दा त्यांनी गाठच बांधलेला आहे की त्यांना पाठीमागच्या 5 वर्षामध्ये जे आमदार होते त्यांनी जागा प्रस्थापित केली होती, ती जागा दाखवली, त्यांनी जागा ऍक्सेप्ट केली. पण ह्यांनी काय केलं की ती जिद्द आहे की विमानतळ झालं ते या 7 गावातच करील, हा त्यांचा म्हणजे गाठच बांधलेला आहे. मला होणारा हा त्रास विद्यमान आमदारांच्या जिद्दीमुळे होतो असं तुम्हाला म्हणायचं? किती वेळ आम्हाला हा त्रास होतो? या पाठीमागच्या 5 वर्षामध्ये आम्हाला का त्रास नाही झाला? माझे आमदार जी संजय जगताप होऊन गेले त्या 5 वर्षामध्ये आम्हाला का त्रास नाही झाला? आणि पोटभर सुखी काम करून खाऊन पिऊन शांत झोप येत होती, आता झोप येत नाही. आम्हाला एवढंच सरकारला सांगायचंय, जबरदस्तीने आमच्याकडून
शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका. शेतकरी महिला शांत तोपर्यंत शांत बसतील. ज्यावेळेस तुम्ही अंगावर येता त्यावेळेस शेतकरी महिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला हे विमानतळ नकोय, हे विमानतळ तुम्ही रद्द करा एवढं सांगायचं. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे शासनाने जी आम्हाला नोटीस दिली आहे का, शासनाने जी नोटीस दिली ना, ग्रामपंचायतीला कोणी नोटीस घेतली नाही, त्याच्यात फुले मारल्यात. वास्तविकतेने त्यांना गावात येण्याचा अधिकार. जर नोटीस घेतली असती तर आम्हाला मान्य होतं किंवा त्यांना ते मोजणी करायला यायला. ते येऊ शकत नाही, पण बळजबरीने हे सगळं चाललेलं आहे. चाललेला सर्वे बेकायदेशीर चाललाय असं तुम्हाला म्हणा. हा बेकायदेशीर, कारण आम्हाला कल्पनाच नाही कुठल्या गोष्टीची. बेकायदेशीर आहे, कुणाला कळवलं आणि काय केलंय, सगळं बेकायदेशीर चाललंय. आतापर्यंत हाणामारी चालली, असं कुठं असतं का? हा, तुमच्या मुलांनी दगडफेक केली असं देखील पोलिसांकडून म्हणलं जातं. नाही नाही, अहो ते काय म्हणतील. आता आमचं इथं मागाशी एका बायला काठी लागली तर तिकडे जाऊन ती दवाखान्यात आता येणार आहे इथं. म्हणजे इतका अवघड आहे का ह्या माणसाला. आता बाप करला किती मारले, असं 7 गावचे लोक तळमळून गेलेत. माणसं म्हणतात आमच्या अंगावून गाडी घाला, आम्हाला गोळ्या घाला, सगळ्याची तयारी आहे त्यांची. आमचे नेते मंडळी का असं अशा वेळेला कोणी येत नाही. आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. आम्ही अर्धी भाकर खातोय, आमचं कमावतोय आमच्या पद्धतीने. आता मला असं म्हणायचं, म्हणता व्हायचं असलं तर मोरगावच्या बाजूला सगळे फार येतं, पुढे जायला आमचं काय म्हणा, आम्हाला द्यायचीच नाही. काय करायचं ते पैशाला, काय नाही त्याचा उपयोग दादा. आमच्या 7 गावावर जर घरावर नांगर फिरून 7 गावाच्या घरावर तुम्ही नांगर फिरून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर तो आम्हाला अजिबात मान्य नाही. जमीन आमची हक्काची वडिलांजीत आलेले ते आम्ही मुलाच्या नातवाच्या ताब्यात देणार. हे मधलं पाप आम्ही करणार नाही. आणि पैसा आम्हाला कसलाही नकोय. विमानच जमीनच आमची द्यायची नाही ना. आम्ही शासनाला बोलते आमचा माझा कसा बसलाय पार. माझं वय पाहिलं गेलं तर आता 65-70 आहे, तरी पण मला या आंदोलनामध्ये उभं राहावं लागतंय. शासनाला आम्ही म्हणलं की शेजारची गाव आहेत, आमची जमीन गेली तर त्यातली द्या. कोण देतोय? या खळत देतोय का सासवड देतोय का तिकडे राजुरी देतोय? कोण देतोय? 8 वर्षापासून आमचा जमिनीला विरोध अहो बाबाचं बाण फोडला तर दुसरा भाऊ डोक्यात दगड घालतोय त्याच्या. आणि आमची अख्खी जमीन उचलून चालली, आम्हाला काय वाटेल का नाही वाटायचं. हा, आणि शासन जो फटफटीत माणसं आहेत ना त्यांचं पुनर्वसन करतंय. रेल्वेच्या ह्याच्या ठिकाणी थांबलेले लोक ते त्यांना बांगल्यात पुन्हा बांगला दिला जातोय मतदानासाठी. आणि आमची जमीन स्वतःची असून आम्हाला हाकलायचं चाललंय. ते म्हणले होते 5-7 वर्षापूर्वी तुम्हाला जमीन देऊ, नोकऱ्या देऊ, पुन्हा विमानतळात भागीदारी देऊ. आता काय म्हणतात, पैशात बोला. पैशात काय आहे? पैशात काय करायचं पैशाला? अरे पण आम्हाला मान्य. लोक आता मरायला तयार झाले. मागचं जे कोची मॉडेल होतं ते तुम्हाला मान्य होतं? नाही, मागचं सुद्धा आम्हाला मान्य नव्हतं. त्यामुळे तर आम्ही ते गेले. त्यावेळेला बी असंच मशीन होतं ना, हे माळा पाडलं. मग त्यांनी आम्हाला काय केलं, एसटीत बसवलं, सासवड पोलीस स्टेशनला नेलं आणि तिथं नेऊन पाणी बिणी दिलं आणि दिलं सोडून. मागच्या वेळेला बी आम्ही असं पाडलो. हा, शासन सुरुवातीपासून सांगते की शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच म्हणजे जमिनीचा विचार केला जाईल विमानतळाचा. परंतु पहिल्यापासून आजपर्यंत कधीही शेतकऱ्याचा म्हणजे त्यांनी विचार केला नाही, काय नाही. ही परस्पर त्यांचं हुकुमशाही चाललेली आहे. आम्हाला काही नको असं सांगितलेलं आहे. हा, जमीन आमच्या हक्काची. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.